आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर पुन्हा एकदा रामबंधू आज काय स्पेशल मध्ये स्वागत। आज नागपंचमी, म्हणूनच नागपंचमीचा एक पारंपरिक खास पदार्थ झालाच पाहिजे आणि तो दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहे योगिता। हाय योगिता। हॅलो। आपल्या रेसिपीचं नाव काय आहे? पुरणाची दिंड हा पारंपरिक पदार्थ आहे जो नागपंचमीलाच केला जातो। मला साहित्य सांगशील? हो, आपण मैदा घेतलाय, मीठ, पुरण तयार करून आणलंय आणि आपण थोडंसं मोहन आणि गरम पाण्यात याला भिजवणार आहोत। बरं, ठीक आहे, करूया सुरुवात मग। या पण बोल घेऊया। मला एक चमचा देता? आणि या सगळ्याचं प्रमाण काय असेल? एक 200 ग्रॅम मैदा आहे हा। त्यात थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडंसं तेल। मला थोडंसं गरम पाणी द्या। गरम पाणी का घालतोय आपण? छान होतात गरम पाणी घातल्यानंतर। या पदार्थाची काही स्पेशालिटी आहे का? हे खास करून नागपंचमीलाच केले जातात। नागपंचमीला आपण कापत नाही, चिरत नाही आणि फक्त वाफवलेले पदार्थ खातो, त्यामुळे। बरं बरं बरं, हे सुद्धा एक शास्त्र आहे ना, नागपंचमीला काही चिरायचं नाही, काही कापायचं नाही। हो हो। आता हे आपलं एकजीव झालंय मळून। आता तू फक्त आता ते स्टीमर ठेवून दे, आपल्याला हे वाफवायला लागेल। किती वेळ ठेवायचा आधी? एक 5-7 मिनिटं अगोदर, पाणी उकळेल तोपर्यंत। आपण आता ह्याच्या लाट्या लाटून घेऊ। असं चौकोनी आपण आता ह्याला लाटून घेऊया आणि मग त्याच्यात ते भरायचं सारण पुरणाचं। ह्याचा स्पेसिफिक शेप असतो का असा? हो, याला असं चौकोनीच बनवतात। बरं, नागपंचमीला अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात? कानोले केले जातात आणि कानोले हे पण वाफवले जातात। चपात्यांसारखंच आपण लाटायचं, पण शेकायचं नाही। त्या दिवशी भाजत नाही आणि कापत नाही। अशी मान्यता असते की आपण भाजलं की नागालाही चटके लागतात, असं काहीतरी म्हणतात। एक समज आहे। ओके, समज आहे तो। मला वाटतं गावांमध्ये या प्रथा जास्त पाळल्या जातात, शहरी भागात एवढं नाही। हे असं आपण तयार करून घेणार आहोत। पुरणाचे पण आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ होतात, त्याच्यापैकी हा एक पदार्थ असं म्हणायला हरकत नाही। हो, पुरणपोळी आणि पुरणाचे दिंड, पुरणाचे मोदकही करतात। हा बरोबर। आता हे आपलं झालंय। आता याला थोडंसं तेल लावून घेऊ, जेणेकरून ते त्याला चिटकणार नाही। बरं, तेल किंवा तूप पण लावू शकतो? तूप पण लावू शकतो। आणि हे वाफवल्यानंतर कशाबरोबर खायचे? आपण साजूक तुपासोबत खाऊ शकतो। हे आता आपण 10 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। आता हे झालं असेल। आपण आता याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे याला आपण साजूक तुपाबरोबर सर्व करू शकतो। पुरणाची दिंड रेडी। थँक्यू। या पारंपरिक रेसिपी नंतर आता वेळ झाली आपल्या नेहमीच्याच ब्रेकची। सो कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल।
आज कुठल्या प्रकारचं प्रेझेंटेशन बघतोय आपण? आज आपण साध्या कपकेक्सवर बटर आयसिंगने किती छान प्रकारे प्रेझेंटेशन करू शकतो ते दाखवणार आहे. आज काय स्पेशल?